महायुती मजबूत आहे, पण गद्दारी करणाऱ्यांसाठी इथे जागा नाही. तिकीट नाही म्हणून नाराज होऊन अपक्ष बनत विरोधकांचे काम करणाऱ्यांना रवी पाटील यांनी थेट दिला इशारा. शिवसेना, भाजपा आणि महायुतीतील इतर पक्षांमध्ये राहून पक्षाविरोधी भूमिका घेणाऱ्या सर्व बंडखोरांची सविस्तर यादी वरिष्ठांकडे सादर करण्यात आली आहे. नावे, पुरावे, भूमिका सगळं स्पष्ट. येत्या 24 ते 48 तासांमध्ये कठोर कारवाई ठरलेली आहे. महायुतीची शिस्त, निष्ठा आणि एकजूट अबाधित ठेवण्यासाठी कोणालाही माफी नाही. गद्दारांची हकालपट्टी नक्कीच होणार. शिवसेना, भाजपा, रिपाई, त्याच्यानंतर रिपब्लिकन सेना आणि लवजी सेना याची महायुती आहे. प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये एखाद्या व्यक्तीला तिकीट मिळालं नाही, एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला म्हणून तो नाराज होऊन पक्षाचा विरुद्ध काम करत असतो. असे जे शिवसेना, भाजपा आणि इतर आमच्यासोबत असलेले कार्यकर्ते याची यादी कालच पाठवण्यात आलेली आहे. जे आमच्या अपरोक्ष आमच्याबरोबर राहून आमच्या विरोधकांचं काम करत आहेत त्यांचीसुद्धा यादी पाठवलेली आहे. या सगळ्या बंडखोरांवर, या सगळ्या गद्दारांवर कारवाई करा अशा पद्धतीचं मोठ्या साहेबांना निरोप दिलेला आहे. भाजपाचे रवींद्र चव्हाण साहेबांना निरोप दिलेला आहे आणि ते योग्य वेळी त्यांची 1-2 दिवसात त्यांची हकालपट्टी करतील याचा मला विश्वास आहे.